हॅलो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आज आपण मोठ्या मिरचीची भाजी पाहूयात। आता ह्या मी 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। आता प्रथम आपण त्याची देठं आणि त्यामधील बी सर्व काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता ह्या मिरच्या घेतल्यात, आता त्याची आपण देठं काढून घेऊयात आणि त्यामधील बी काढून घेऊयात। अशा पद्धतीने जर तुम्ही मिरचीची भाजी केलीत तर खूप खूप आवडेल अशी मला तरी शक्यता वाटते आहे। तर आता आपण या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही तुकडे करू शकता, मोठे लहान तुमच्या आवडीनुसार। आता यामधील सगळं आपण बी काढून घेतलेलं आहे। काही मिरच्यांमध्ये बी नव्हतं आणि काही मिरच्यांमध्ये भरपूर बी होतं। अशा पद्धतीने आपण सगळं बी आणि देठं बाजूला केलेले आहेत। आता आपण ही मिरची फोडणीला घालण्यासाठी गॅसवर पॅन ठेवूयात। त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालणार आहे। मोठा चमचा तेल घालायचा आहे। ही भाजी अतिशय सुरेख आणि छान लागते भाकरीबरोबर, पोळीबरोबर, किंवा तुम्ही असे ते मिरच्यांचा जो मसाला असतो तो ब्रेडला लावून जरी खाल्ला तरी ती भाजी छान लागते। तर अशा आता यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालायची आहे। हे बघा, आता आपली मोहरी छान तडतडायला लागलेली आहे। त्यामध्ये आता आपण 1 चमचा हिंग आणि 1 चमचा हळद अशी घालायची आहे। मिसळणीच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तो 1 चमचा आपण हिंग आणि हळद घालणार आहोत। आता यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या आपण परतून घेऊयात। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर छोटा बटाटा एकदम बारीक चिरून तो घातला तरी छान लागतो, किंवा हीच मिरची डाळीचं पीठ पेरून सुद्धा छान लागते। डाळीचं पीठ पेरायचं आणि 1 वाफ येऊ द्यायची, त्या पद्धतीने सुद्धा ती छान लागते। आता आपण थोडंसं यामध्ये पाणी घालूयात आणि 2 मिनिटं यावर झाकण ठेवायचं आणि वाफ येऊ द्यायची आहे। आता यामध्ये 1 छोटा
टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक छोटा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता. आता 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ, परत 2 मिनटं आपण झाकण ठेवूयात. परत थोडंसं पाणी घालूया. या मिरच्यांची सालं जरा जाड असल्यामुळे ती जरा शिजायला जास्त वेळ लागतोय, त्यामुळे आपण थोडंसं परत पाणी घातलेलं आहे. आता परत आपण 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत. आता यामध्ये सब्जी मसाला खूप छान लागतो, म्हणून मी तो 2 चमचे घालणार आहे. तो विकतचा मसाला आहे, पण त्यानी चव छान येईल म्हणून तो घालायचा आहे. हे बघा, आता 2 चमचे आपण हा सब्जी मसाला घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी आपला घरचा मसाला घातला तरी छान होतो. आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट. परत आपण 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूयात. हे बघा, ही आपली भाजी सुंदर छान तयार झालेली आहे. खूप छान रंग आलेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला सांगते की मी भाज्यांचे जे व्हिडिओ टाकते ते तुम्ही नक्की करून पहा. हे बघा, एका भांड्यामध्ये आपण आता ही भाजी काढून घेतलेली आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे. भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर अतिशय सुंदर लागतो. पोळी म्हणजे चपाती. आवडल्यास कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.